नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 याच्यामधील आपण इंग्लिशचे क्वेश्चन बघून घेऊयात. क्वेश्चन नंबर 51. चूज द फॉलोइंग अन ऑप्शन विथ द करेक्ट सिनॉनिमस वर्ड्स पेअर विचारले. तर एकूण 16 शब्द आहे याच्यामध्ये. ग्रुप बी 2024 ला असाच पॅटर्न आला होता. मॉडरेट टू टफ पेपर आहे हा. एकूण 16 शब्द आहेत एकाच क्वेश्चन मध्ये. डिसमल आणि ग्लूमी. डिसमल म्हणजे काय? डिसमल निराश. ग्लूमी म्हणजे काय? दुःखी. तर हा सिनॉनिम होतो. नेव म्हणजे काय? जो साधा आहे, सरळ आहे, सिंपल आहे. आणि आर्टलेस काय? त्याचा सिनॉनिम आहे सिंपल आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक उत्तर 1 राहील याचं. ओनली ए. पॉयस म्हणजे काय? पॉयस म्हणजे पवित्र. वाईज म्हणजे काय? शहाणा असतो. तर याचा काहीच अर्थ लागत नाही, दोघांचा सेन्स लागत नाही. रेअर आणि अबंडंट हे काय आहेत? अँटोनिम आहेत. दुर्मिळ असतं रेअर म्हणजे, आणि अबंडंट म्हणजे काय? ह्यूज. अँटोनिम आहेत हे. अँटोनिम पेअर आहे. आपल्याला सिनॉनिमस पेअर पाहिजे. मॅड आणि इन्सेन हे दोन्ही सिनॉनिम आहेत. मॅड आणि इन्सेन. परंतु स्लाय आणि सायलेंट. स्लाय म्हणजे काय असतो? ऍस्ट्रूट असतो, धूर्त असतो, लबाड असतो. त्याच्या विरुद्ध सायलेंट वगैरे असं काही होणार नाही, तो नो सेन्स याला. डिनाय करणे, रिफ्यूज करणे, अँटोनिमस पेअर आहे. नकार सिनोनिमस पेअर आहे ही डिनाय आणि रिफ्यूज. दोघांचा अर्थ होतो नकार. पण इडल आणि बिझी. इडल म्हणजे काय? आळशी. बिझी म्हणजे काय? हा होणार नाहीये इडल आणि बिझी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. डिसमलला ग्लूमी, नेवला आर्टलेस किंवा सिंपल होईल. ओके. नंबर नेक्स्ट 52. चूज द फॉलोइंग अन ऑप्शन विथ द करेक्ट अँटोनिमस वर्ड्स पेअर. आता इथं अँटोनिमस पेअर पाहिजे. ह्युमॅलिटी. ह्युमॅलिटी म्हणजे काय असतो? जो हंबल आहे, पोलाइट आहे, सॉफ्ट आहे ह्युमॅलिटी म्हणजे. आणि ॲरोगन्स म्हणजे काय? तो रूड आहे. हे अँटोनिम्स होणार आहे का? एक अँटोनिम्स होतील. मॉर्बिड आणि हेल्दी. मॉर्बिड म्हणजे काय? जो आजारी आहे असा. आणि हेल्दी म्हणजे तंदुरुस्त. हा अँटोनिम्स पेअर होईल. ऑप्शन क्रमांक एकच उत्तर आहे आपलं. 52. एक्स्ट्रिन्सिक आणि एक्सटर्नल हे दोन्ही काय? बाहेरचे बाजूशी समानार्थी आहेत. हे सिनोनिम होतील. फॉल्स आणि रॉंग हे काय? दोन्ही सिनोनिम आहेत. आपल्याला अँटोनिमस पेअर पाहिजे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 नाही होणार. माइल्ड आहे, हार्श आहे, हे दोन्ही अँटोनिमस पेअर्स आहेत. परंतु लिबर्टी आणि फ्रीडम हे सिनोनिम्स आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 गेला. मोशन आणि रेस्ट हे दोन्ही काय आहेत? अँटोनिम पेअर आहेत. पण मास्टर आणि ओनर. मास्टर म्हणजे काय असतो? मालक असतो. ओनर आणि मालक हे सिनोनिम पेअर झाली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी पण गेला. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ओनली ए उत्तर आहे याचं. नंबर नेक्स्ट 53. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. These events lead up to the establishment of the republic, and these events culminated in establishment of the republic. लीड अप टू म्हणजे काय असतं? लीड अप टू आणि कल्मिनेटेड इन, दोघांचाही अर्थ एकच होतो. म्हणजे काय? कॉज इफेक्ट आहे, गोष्टींचा परिणाम दाखवता. कॉज इफेक्ट गोष्टींचा परिणाम दाखवता, ही सेम मिनिंग आहे. लेड अप टू आणि कल्मिनेटेड इन. त्यामुळे बोथ ए अँड बी आर करेक्ट. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 54. चूज द ऑड वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. तर याचं बऱ्याच वेगवेगळ्या क्वेश्चनचं उत्तर दिलं होतं. आयोगाने फर्स्ट आन्सर केलं, याचं फोकल उत्तर दिलंय. नेशन हा मूळ शब्द आहे एन वाला, त्याला एल प्रत्यय लागलाय. एल हा सफिक्स लागलेला आहे. ओरिजिनला एल लागलेला आहे. ॲबडॉमिन त्याला एल लागले. त्यानुसार फोकल हा मूळ शब्द आहे. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट क्वेश्चन होता थोडासा. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दिलेलं आहे. नंबर नेक्स्ट 55. चूज द मिसफेल्ट ऑफ द फॉलोइंग. ट्रंकेलिटी बरोबर आहे, सिमेट्री बरोबर आहे, पीवायक्यू आहेत सगळे हे. ओकेजनल मध्ये डबल एस नसतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. प्रिव्हिलेज बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. डबल एस नसतो. ओ डबल सी ए एस आय ओ एन ओकेजनली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे.
नंबर नेक्स्ट 56. वी डू नथिंग इन द वेस्टलँड. तर कुठला विचारलं इथं आर द एक्झाम्पल्स ऑफ सेंटेन्सेस. तर सिम्पल सेंटेन्स आहेत, कंजंक्शन नाहीये, एकच मेन वर्ब आहे प्रत्येकात. याच्यामध्ये कोणता आहे? डू आहे, याच्यामध्ये लुक्स आहे, इथं लेफ्ट आहे, इथं आर आहे. त्यामुळे सिम्पल सेंटेन्स आहेत, साधे वाक्य आहेत सगळी. सिम्पल सेंटेन्स ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट 57. आय बिलीव्ह दॅट. इथून आपला क्लाउज चालू झाला, कंजंक्शन पुढचा. दॅट ओनली सेल्फिश पीपल कॅन डू जस्टिस इन ह्युमन बीक्स. आय बिलीव्ह, काय बिलीव्ह आहे माझा तेच पुढे सांगून दिलंय. ऑब्जेक्ट मिसिंग आहे, त्याच्या जागेवर आलाय. इथं आय दे डिक्लेअर दॅट, पोलीस सेड दॅट. हे दोन्ही, हे तिन्ही वाक्य जे आहेत पहिली, नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आहेत. ऑब्जेक्ट ऑफ द वर्बचं काम करताय. व्हॉट ही सेड, व्हॉट काय इथं कंजंक्शन आहे, नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब आहे. त्यामुळे ही तिन्ही चारही वाक्य नाउन क्लॉजचे आहेत. पहिले तीन जी वाक्य आहेत त्याचे ऑब्जेक्ट मिसिंग आहे, ऑब्जेक्टच्या जागेवर आले आहेत, त्यामुळं नाउन क्लॉज ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द वर्बचं काम करता. आणि खालचं जे वाक्य शेवटचं डी, नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून काम करेल. त्यामुळे याचं उत्तर आहे नाउन क्लॉज. नंबर नेक्स्ट, अ नाउन फ्रेज इन अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ अँड इट्स हेड ॲज इट्स हेड. तर एक नाउन हेड असतो, त्यात काही इतर शब्द नाउन हेडची माहिती सांगता. नाउन हेडची माहिती, इन्फो सांगता, इन्फॉर्मेशन. अप्लाइड क्वेश्चन आहे, याचं उत्तर आहे नाउन ॲज इट इज हेड. एक नाउन हेड असतो, त्यात इतर शब्द नाउन हेडची माहिती सांगता नाउन फ्रेजमध्ये. तर याचं उत्तर आहे नाउन. नंबर नेक्स्ट, वुमेन सेड टू फादर आय नीड मोर मनी. अंडरलाइंड क्लाउज ऑफ द सेंटेन्सेस. तर रिपोर्टिंग वर्ब नाही ना. रिपोर्टर म्हणजे काय असतो? जो बोलतो तो असतो रिपोर्टर. आणि ज्या वर्ब बद्दल मध्ये बोलतो त्याला रिपोर्टिंग वर्ब म्हणता. आणि ज्याला बोलतो त्याला लिस्नर म्हणता. आणि जे बोललेलं वाक्य आहे त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणता. त्याचं उत्तर काय येईल? रिपोर्टेड स्पीच. आय नीड, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं आय नीड मोर मनी विचारले. याच्यामध्ये बघितलं तर डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नॅरेशन हे दोन्ही एकच कन्सेप्ट आहे. डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नॅरेशन. त्यानुसार रिपोर्टेड स्पीच, बोललेलं वाक्य हे रिपोर्टेड स्पीच मध्ये असतं. नंबर नेक्स्ट 16. टू ऍड सिमिलर additional information which of the following linking words is or are not used विचारले. इथं आर इज आर करायची गरज नव्हती, ठीक आहे. ऍडिशन करण्यासाठी आपण काय वापरतो? कॉर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतो. ओके, त्याच्यामध्ये काय काय येतं? तर त्याच्यामध्येच कम्युलेटिव्ह किंवा कप्युलेटिव्ह वापरतो आपण. कम्युलेटिव्ह किंवा कप्युलेटिव्ह. अँड, नॉट, बट ऑल्सो, बिसाइड्स, बोथ अँड. त्याच्यानुसार अँड काम करतं कॉर्नेटिंग कंजंक्शन ऍडिशन करण्याचं, फर्दर मोर करतं आणि इन ऍडिशन पण करतं, अपार्ट फ्रॉम. पण जनरली हे काम करत नाही. जनरली म्हणजे युनिव्हर्सली ट्रूथ, जनरली स्पीकिंग असं म्हणतो आपण. नॉट विचारले, जनरली येईल उत्तर. नंबर नेक्स्ट 61. वी ऑट टू इनकुलकेट पॅट्रियोटिक फिलिंग्स इन द youth म्हटले. मॉडल, द मॉडल अंडरलाइन सेंटेन्सेस अबोव एक्सप्रेसेस. मॉरल ऑब्लिगेशन, ठीक आहे, नैतिकता. एक्सटर्नल कंपल्शन नाही, नियम कायदा बाहेरून लावला असेल तर एक्सटर्नल कंपल्शन येतं. पण नॅशनल ऑब्लिगेशन असं काय नसतं. साधारणतः नॅशनल ड्युटी वगैरे असतं, असं युद्धाच्या काळात वगैरे सांगितले जाते नॅशनल ड्युटी असं असतं. माइल्ड कंपल्शन वगैरे काय असं नसतं. माइल्ड कंपल्शन. यू ऑट टू इनकल्केट पॅट्रियोटिक फिलिंग्स इन द युथ. ह्याचे मॉरल ऑब्लिगेशन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे. Okay, number next. Identify the categories of the verbs. Underline the following sentences. I feel some pain from the injuries. I feel पण काय? Some pain. तिथं ऍक्शन सोबत काय आला इथं? ऑब्जेक्ट येतो तेव्हा तो ऍक्शन वर्ब राहतो. ऍक्शन सोबत ऑब्जेक्ट आलाय. जर नॉन ऍक्शन वर्ब काय राहतो? त्याच्यामध्ये लिंकिंग वर्ब येतो. नॉन ऍक्शन वर्ब सोबत काय असतो?
नॉन ऍक्शन वर्ब सोबत लिंकिंग वर्ब येतो. लिंकिंग वर्ब येतो तो ऍडजेक्टिव्हचं काम करतो किंवा कॉम्प्लिमेंटचं काम करतो. कॉम्प्लिमेंटचं काम करतो. जसं की आय टीच. पण काय इंग्लिश ऍक्शन वर्ब आहे टीच. पण आय एम अ टीचर. आयलाच क्वालिफाय करतो टीचर. ऍक्शन ऍडजेक्टिव्हचं काम करतो टीचर. बघा आय फील सम पेन फ्रॉम द इंजुरीज. आय फील पण काय सम पेन हे ऍक्शन वर्ब आहे. द कम्फर्टर्स फील्स सॉफ्ट. द कम्फर्टरचीच माहिती दिली येतं. कम्फर्टर्स फील्स सॉफ्ट. सॉफ्ट काय इथं ऍडजेक्टिव्ह काम करतोय. सब्जेक्टला क्वालिफाय करण्याचं काम करतोय. कॉम्प्लिमेंट आहे तो लिंकिंग वर्बचं. लिंकिंग वर्बचं काम करतोय. वी टेस्ट. वी टेस्ट पण काय द फाईन वाईन्स. त्यामुळे हा ऍक्शन वर्ब ऑब्जेक्ट आलाय. द वाईन टेस्ट फाईन. वाईन विषयी सब्जेक्ट विषयी माहिती सांगायचं काम करतोय लिंकिंग वर्ब आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर ह्याच्यामध्ये. सब्जेक्ट बद्दल माहिती देतोय हे फाईन्स इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. सॉफ्ट इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. कॉम्प्लिमेंटचं काम करतोय. त्यांना लिंकिंग वर्ब म्हणतात. नंबर नेक्स्ट. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे आपल्या इथं. नंबर नेक्स्ट 63. द पब्लिक आर टायर्ड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन. इथं काय विचारलंय? Now, a committee have considered the following request. Sentences above pair the subject, nouns, public आणि committee obey the principle of. त्याचं नॅशनल कॉन्कॉर्ड आहे. द पब्लिक काय सिंग्युलर आहे पण इथं वर्ब आपला प्लुरलचं काम करतोय. सब्जेक्ट जर सिंग्युलर असून प्लुरलचं काम करत असेल तर काय म्हणतो आपण नॅशनल कॉन्कॉर्ड. द कमिटी हॅव. कमिटीचं सिंग्युलर तरी हॅव प्लुरलचं काम करतोय त्यामुळे इथं नॅशनल कॉन्कॉर्ड आहे. ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड काय असतं यात सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलरचं काम करतो. प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब काम करतो. त्याच्यानुसार प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड काय होतं सेकंड सब्जेक्टनुसार आपण वर्ब घेतो. प्रॉक्झिमिटी कॉन्कॉर्ड होय. परंतु ह्याचं उत्तर असेल नोशनल कॉन्कॉर्ड. सब्जेक्ट जरी सिंग्युलर असला तरी ते वर्बचं प्लुरलचं काम करतोय वर्ब. त्याच्यानुसार नोशनल कॉन्कॉर्ड उत्तर आहे आपलं. नंबर नेक्स्ट 64. चूज अन ऑप्शन्स कंटेनिंग द वर्ब्स विथ देअर करेक्ट टाईप. थोडासा हा डिफिकल्ट क्वेश्चन होता. दोन आपल्याला बघा नंबर नेक्स्ट 64. चूज द नंबर नेक्स्ट 64. चूज अन ऑप्शन्स कंटेनिंग द वर्ब्स विथ देअर करेक्ट टाईप. सीट सॅट वीक वर्ब आहे तर नाही ते स्ट्रॉंग वर्ब आहेत. आपण बघितले स्ट्रॉंग वर्बलाच रेग्युलर वर्ब म्हणतात. स्ट्रॉंग वर्बलाच आपण रेग्युलर वर्ब म्हणतो आणि वीक वर्बला आपण इरेग्युलर वर्ब म्हणतो. त्याच्यानुसार ते ईडी वाले असतात हे वीक वर्ब असतात परंतु यांचा दुसरा आणि तिसरा फॉर्म वेगळा असतो. कुठला स्ट्रॉंग वर्ब किंवा रेग्युलर वर्ब आहे. अपवादावर क्वेश्चन विचारलाय जे शेवटी इथं स्ट्रॉंग वर्ब आलं पाहिजे सीट सॅटला. हे स्ट्रॉंग वर्ब आहेत. फील फेल्ट वीक वर्ब आहे तर हे बरोबर आहे. कीप केप्ट 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 आपण पॉझिटिव्ह शेवटी टी असणार आहे. केप्ट 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 यांचे वॉवल बदलत नाहीत. आपण बघितलेलं आहे. फील फेल्ट हे वीक वर्ब हे बरोबर आहे. फील फ्ली आणि फ्लिट. फ्लीचं फ्लीड होतं असं काही नाही राहत त्यामुळे हा फ्लीट इथला चुकीचा आहे. त्यामुळं पोस्टेड हा वीक वर्ब आहे 100% बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. ईडीवाले जे असतात ते वीक वर्ब असतात आपण बघितलेलं आहे. हा अपवादावर क्वेश्चन आला होता. अपवाद बघून घेणं महत्वाचं आहे. शेवटी टी जे असतात फील्डचं फेल्ट होतं ते वीक वर्बचं काम करतात. टी शेवटचा बदलत नाही. त्याच्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. चूज द करेक्ट प्लुरल ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड नाउन्स. पासर बाईस. तर लक्षात ठेवायचं जे नाऊन असतं ना त्याचं प्लुरल केलं जातं. त्याच्यानुसार पासर बाईस चुकीचं आहे इथं. इथं पासर्सला यस लागला पाहिजे होता. कमांडर इन चीफ चुकीचं आहे इथं. कमांडर्स इन चीफ पाहिजे होतं. ब्रदर इन लॉज बरोबर आहे. सन्स इन लॉज बरोबर आहे. आपल्याला प्लुरल पाहिजे होतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे सी आणि डी. ओके नंबर नेक्स्ट. तर पॅसेज आहे. पॅसेजचे उत्तर मी सांगून देतो. 66चं उत्तर आहे
3. 67ला आहे 2. 68चं उत्तर आहे 1. 69चं उत्तर आहे 4. 70चं उत्तर आहे 3. बघा 71. When and for connect clauses they are preceded by कंपाऊंड सेंटेन्स मध्ये बट और फॉर ने आधी कॉमाचा वापर करतात. बट आणि फॉरच्या अगोदर कॉमाचा वापर करतात. त्याचं उत्तर आहे कॉमा. सिंगल इनव्हर्जन नाही, डबल इनव्हर्जन असं नाही, एक्सक्लामेशन पण नाही. कॉमा येतं उत्तर. व्हेन बट अँड फॉर कनेक्ट क्लाउजेस आर प्रिसिडेड बाय अ कॉमा उत्तर येईल याचं. नंबर नेक्स्ट. दो अँड दो याचा अर्थ काय होतो? संपूर्ण किंवा पूर्णता. ऑल अँड सन्ड्री इडियम आहे तशी इंटायरली. ह्याचं उत्तर आहे इंटायरली, पूर्णता. पार्शियली नाही येणार, अ लिटल बिट नाही येणार, टोटल लॉस पण नाही येणार. दो अँड दो म्हणजे काय असतं? पूर्णता. इंटायरली, ऑल अँड सन्ड्री ही इडियम आली होती. पीवायक्यू आहे. 72चं उत्तर आहे 1. नंबर नेक्स्ट 73. टू बी हार्ड अप. तर हा पण एक पीवायक्यू आहे. पैशाची चणचण असणे. टू बी शॉर्ट ऑफ मनी. टू बी हार्ड अप, टू बी शॉर्ट ऑफ मनी. कम अप टू इम्प्लायज. कम अप टू म्हणजे काय? एकाच स्टँडर्डवर आणायचं दोन्ही पण. दोन्ही गोष्टी एकाच स्टँडर्डवर आणायच्या. कम अप टू इम्प्लायज म्हणजे माझी बराबरी कर असं. टू बी व्हेरी नियर म्हणजे काय? जवळ असणे. जवळ असणे. आणि टू अप्रॉच टू सेम अर्थ होतो, जवळ असणे. टू बी इक्वल टू हे होऊ शकतं. 74चं उत्तर 3. टू बी इक्वल टू. टू ड्राय टू जॉय हँड्स हे नाही येणार. टू बी इक्वल टू याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3. नंबर नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस that properly refers the idioms get a monkey off your back. Get a monkey off your back विचारलेलं आहे. म्हणजे काय? ताणतणावात असतो आपण. चांगली वाईट गोष्टी डिफाईन नाहीये. गेट मंकी ऑफ युअर बॅक म्हणजे काय? ताणतणावात असतो आपण. बघा ऑप्शन क्रमांक 1. शी गॉट अ मंकी ऑफ हर बॅक वेन आफ्टर इटिंग टू मच केक. असं काही येणार नाही, सेन्स नाही वाक्याला. द न्यू पॉलिसी विल गेट अ मंकी ऑफ युअर बॅक फॉर एम्प्लॉय. याच्यामध्ये बघा ना, चांगले किंवा वाईट असं काहीच डिफाईन केलेलं नाही, त्यामुळे हे पण नाही येणार. ही ट्राय टू गेट अ मंकी ऑफ हिज बॅक गोइंग टू द जिम बट इट वॉज क्लोज्ड. असं नाही येणार, कारण शब्दशः अर्थ घेतला नाही. ही क्विटिंग हिज टॉक्झिक जॉब म्हटलेलं इथं. वॉज अ ह्यूज रिलीफ लाईक अ गेटिंग अ मंकी ऑफ हिज बॅक. त्याच्यानुसार ऑप्शन ताणतणावात असणे, ताणतणाव कमी करणे असा आहे त्याचा. क्विटिंग ही जॉब, तो जॉब सोडल्यामुळे त्याचा ताणतणाव कमी झाला, टॉक्झिक जॉब. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 75चा ऑप्शन आहे 4 उत्तर आहे. नंबर नेक्स्ट. काय विचारलंय? कोरॅबोरेटला जोड्याला आहे. कोरॅबोरेट म्हणजे काय असतं? सपोर्ट करणे, रिइन्फोर्स करणे. युबिक्वॉटस म्हणजे काय? युनिव्हर्सल आहे, तो ओमनी प्रेझेंट आहे. वॅसिसिट्यूड म्हणजे काय? हार्डशिप असतं, खडतर किंवा सत्व परीक्षा. आणि डिसॅमिनेट म्हणजे काय? प्रोपगेट करणे किंवा स्प्रेड करणे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे. जर आपल्याला युबिक्वॉटस हा पीवायक्यू एक माहिती असतं, 1ला 2ला सी, तर फक्त एकाच ठिकाणी त्यानुसार उत्तर येऊन जातं 2ला सी. याचं वॅसिटिट्यूडचं स्पेलिंग येऊ शकतं नेक्स्ट टाइम. नंबर नेक्स्ट 77. गिव्ह वन वर्ड सबस्टिट्यूशन टू द एलिमेंट द ऍक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑन पास्ट टाइम. पास्ट टाइमला पाहणी म्हटलं इथं. रिकॅपिच्युलेशन म्हणजे काय? रिकॅप करणे. मालिका नाही का, पुन्हा पुन्हा सिरियल मध्ये रिकॅप करायचे, त्यानुसार नाही येणार. पास्ट आपल्याला काय पाहिजे? लुकिंग बॅक ऑन पास्ट. रेट्रोस्पेक्शन. हा, गत वर्षीच्या चुका गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर असू शकतं रेट्रोस्पेक्शन. इंट्रोस्पेक्शन काय? स्वतःच आहे, स्वतःच असतं आत्मचिंतन, स्वतःच आत्मचिंतन करणे. रेट्रोस्पेक्शन, इंट्रोस्पेक्शन. मेमोरायझेशन म्हणजे काय? आठवणे. त्यानुसार ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे रेट्रोस्पेक्शन याचं.
टू ॲक्शन ऑफ लुकिंग बॅक ऑफ पास्ट टाईम, की गतवर्षीच्या चुका, गोष्टींकडे लक्ष द्यायचं, काय घडले, काय नाही असं बघणे. आता रेट्रोस्पेक्शन, पॉइंट आउट द बेस वर्ड्स ऑफ अनफ्रेंडलीनेस. तर याचं फ्रेंडलीनेसचं जो बेस वर्ड आहे तो फ्रेंडली होता, पण आयोगानं उत्तर फ्रेंड दिलेलं आहे. फ्रेंडलीनेस बनलं होतं, परंतु आयोगानं उत्तर फ्रेंड दिलेलं आहे याचं फर्स्ट आन्सर कीनं. ठीक आहे. नंबर नेक्स्ट, कॉल ॲट. टू कॉल ॲट म्हणजे काय असतं? टू व्हिजिट समबडी हाऊस ऑर ऑफिस, धावती भेट द्यायची. टू कॉल समवन काय असतं? कॉल ऑन. टू बी कॉल्ड बाय समवन, कॉल बाय येतं याचं. त्यामुळं कॉल ॲटचं उत्तर आहे टू व्हिजिटेड समबडीज हाऊस ऑर ऑफिस, धावती भेट द्यायची. नंबर नेक्स्ट 80. द सिलेक्ट द वर्ड्स इज मोस्ट अपोजिट इन द मिनिंग ऑफ बॉयस्टरस. बॉयस्टरस म्हणजे काय? नॉयझी आहे, गोंधळ घालणारा. त्याच्या विरुद्ध अपोजिट काय होईल? क्वाईट, शांत, QUIT. QUIET. QUIET होईल, क्वाईट. रॉस्कस काय आहे? तर तो बॉयस्टरसचा सिनोनिम, बॉयस्टरसचा. अप्रॉरियस काय? अप्रॉरियस, किंचाळणे, आरोळ्या मारणे, गर्जना. अप्रोरिंग असतं का? अप्रॉरियस. त्यामुळे ह्याचा अपोजिट होईल क्वाईट, बॉयस्टरसचा. नंबर नेक्स्ट 81. यू वी विल वी कंटिन्यू टू फाईट फॉर ॲज इट लॉंग इट टेक्स. हा थोडासा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. किती वेळ लागला तरी आम्ही फाईट करतच राहणार असं म्हटलं इथं. त्याचं उत्तर हाईड नाही येणार, सरेंडर नाही येणार, कम्पीट इन द गेम नाही येणार, स्ट्रगल फॉर कॉज, कंटिन्यू टू फाईट फॉर ॲज लॉंग इज टेक्स म्हटलं इथं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आहे, स्ट्रगल फॉर अ कॉज. बघा, चूज द प्रॉपर सफिक्स टू द फॉलोइंग sentences meaningfully. Her child enthusiasm was contagious, lifting everyone's mood. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. चाइल्ड लाईक जे असतं ते पॉझिटिव्ह असतं, चाइल्डिश असतं ते निगेटिव्ह आहे. त्यामुळे इथं चाइल्ड लाईक येईल. चाइल्ड माइंडर, चाइल्डहुड असं काही येणार नाही. हर चाइल्ड लाईक enthusiasm was contagious. कॉन्टेजियस म्हणजे काय? संसर्गजन्य असतो, संसर्गजन्य आजार. लिफ्टिंग एव्हरीवन्स मूड, त्यामुळं इथं पॉझिटिव्हली बोललं गेलं, त्यामुळे इथं चाइल्ड लाईक येईल. Choose the correct option that replaces the phrase agree with. Agree with काय आहे? Agree with your terms. Allow नाही येणार, आपण allow नाही करणार. Agree, accept नाही येणार, त्याशिवाय approval. Approve असतं तर आलं असतं, approval नाही येणार, accept येईल इथं उत्तर. Agree with असणे म्हणजे accept असणे. Number next. Point out the correct statements. A person who plays is a playwright. बरोबर आहे हा. तर ड्रामॅटिस्ट पण म्हटलं जातं. Asylum is a place where mentally ill or mad persons are kept. बरोबर आहे. Hermit is a person जो एकटा राहायला आवडतं त्याला, alone. He lives in a nature after discarding society for some religious reasons. त्यामुळे हा पण बरोबर आहे, hermit. A place where birds and animals are protected and encouraged to breed is a sanctuary. हा भरपूर वेळा आलेला आहे, हा पण बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे, ऑल ऑफ दिस. बघा, नंबर नेक्स्ट 85. सिनॉनिमस वर्ड पेअर विचारले. स्टराईल म्हणजे काय असतं? नापिक. बॅरन म्हणजे ते नापिक असतं. वल्गर म्हणजे काय? रूढ. आणि कोर्स, बिहेवियर असतं, असभ्य वर्तन. तर ऑप्शन क्रमांक 1च उत्तर ह्याचं. स्टॅटिक आणि मुव्हिंग हे अँटोनिमस पेअर आहे. वियरी म्हणजे काय? दमलेला. आणि इंथुजियास्टिक म्हणजे काय? जास्त उत्साही. हे अँटोनिमस पेअर आहे, त्यामुळे हे नाही येणार. झील, फॅशन हे सिनोनिम आहे. वाईल्ड आणि टेम हे नाही येणार. डोमेस्टिक प्राणी हे अँटोनिम आहे. शाय आणि बॅशफुल, टेम आणि मॉडरेट त्याचाही काय सेन्स नाही लागणार. स्टराईल आणि बॅरन आणि बॅरन लँड असतं जसं नापीक जमीन, तसं वल्गर आणि कोर्स असभ्य वर्तन सिनॉनिम्स पेअर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. टू शो द व्हाईट फिदर्स म्हणजे काय? पळून जाणे किंवा कॉवर्डाईस, घाबरट. टू ॲक्ट लाईक अ कोवार्ड.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टू शो व्हाईट फिदर्स, पळून जाणे. नंबर नेक्स्ट 87, द होल फॅमिली इन द सूप नावडेज. इन द सूप नावडेज म्हणजे काय असतं, अडचणीत असणे. त्याच्यानुसार इन अ डिफिकल्टी येईल, हॅपीनेस नाही येणार, फेस्टिवल नाही येणार, सेलिब्रेशन नाही, कारण या तिन्हीचा अर्थ एकच होतो, हॅपीनेस, फेस्टिवल, सेलिब्रेशन. तसं उत्तर पण नाही याच्यामध्ये ACD म्हणून. त्यामुळे याचं उत्तर आहे इन अ डिफिकल्टी, इन द सूप, अडचणीत असणे. नंबर नेक्स्ट, ट्रेस द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ इडियम, टू हॅव कांगारोज इन द टॉप पॅडॉक्स. टू हॅव कांगारोज इन द पॅडॉक. तर याचं उत्तर आहे टू बी मॅड इन इसेंट्रिक. हा PYQ नाहीये, कुठंच नाही, पहिल्यांदा आलेला आहे. टू बी मॅड ऑर इसेंट्रिक हा पाठ करून घ्या. टू हॅव कांगारोज इन पॅडॉक, टू बी मॅड ऑर इसेंट्रिक. नंबर नेक्स्ट 89, चूज द करेक्ट sentences where the phrases give over काय असतं, मिनिंगफुल वर्ड्स. गिव्ह ओव्हर म्हणजे काय असतं, स्टॉप. ओके, स्टॉप करणे एखादी गोष्ट. गिव्ह ओव्हर क्रिस, यू आर हर्टिंग मी. बरोबर आहे, गिव्ह ओव्हर बस कर. स्टॉप, स्टॉप याचा अर्थ होतो द फ्लावर्स वेअर गिव्ह ओव्हर ब्युटिफुल कलर्स इन द गार्डन. नाही, तर गिव्ह ऑफ पाहिजे, OFF वाला, कारण त्याला प्रोड्यूस असा अर्थ होतो त्याचा, प्रोड्यूस. गिव्ह ओव्हर कंप्लेनिंग, बास करा कंप्लेन करायचं. त्याच्यानुसार इथं स्टॉप येऊ शकतं. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. शी विल गिव्ह ओव्हर द पार्टी टू नाईट. गिव्ह ओव्हर नाही येणार इथं, शी विल, फक्त गिव्ह पाहिजे इथं. शी विल गिव्ह द पार्टी टू नाईट. त्यामुळे ऑप्शन क्रमांक उत्तर आहे A अँड C उत्तर आहे याचं. PYQ वरून कळून जातं. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस वेअर द फ्रेजेस इन द हीट ऑफ मुवमेंट, म्हणजे महत्वाच्या क्षणाला, IMP क्षणाला, तावातावात आपण एखादी गोष्ट करून टाकतो. तसं इन अ हीट ऑफ मुवमेंट शी फॉरगेट व्हॉट शी वॉन्टेड टू से. हीट ऑफ द मुवमेंट मध्ये ती विसरूनच गेली की मला काय बोलायचं होतं. त्यामुळे हे येऊ शकतं. द केक वॉज बॅक्ड इन द हीट ऑफ मुवमेंट. हा चुकीचा आहे, काहीच सेन्स लागत नाही. द कंपनी इज लॉन्चिंग अ न्यू प्रोडक्ट इन द हीट ऑफ मुवमेंट नेक्स्ट क्वार्टर. ठीक आहे, असू शकतं. ही प्रपोज्ड टू हर हीट ऑफ द मुवमेंट अँड शी स्टील स्माइलिंग. हा, हे होऊ शकतं 100%, कारण IMP क्षणाला तावातावात प्रपोज केलेला आहे त्यानं, आणि शी स्टील स्माइलिंग अबाउट इट. त्यामुळे ऑप्शन क्रमांक A आणि D उत्तर आहे याचं. 90 उत्तर आहे 3. नंबर नेक्स्ट, टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू द इनडायरेक्ट स्पीच. इथं काय म्हटलेलं आहे, इथं मी आलेलं आहे सर. ही सेड टू मी, तो मला म्हटलंय. इनडायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू अशी काही रचना नसते इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आणि इथं हिम नाही येणार, हा इथं यू नाही येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे. मला म्हटलंय, मीचा मीच राहील इथं, मीचा मीच राहील इथं. ही सेड दॅट ही डिडंट बिलीव्ह मी. ऑप्शन क्रमांक 3. चूज द करेक्ट पॅसिव्ह sentences in the following sentences. The card refused him admittance. Him काय इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ऍडमिटन्स काय इथं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि हे वाक्य काय आहे, सिम्पल पास्टचं आहे. आणि सिम्पल पास्टचा पॅसिव्ह काय होतो, वाज, वेअर प्लस V3. हॅज बीन येणार नाही, हॅज बीन येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 गेले. हे दोन्ही उत्तर आहेत, परंतु आयोगानं फर्स्ट आन्सर किनं हे उत्तर दिलेलं आहे. आयोगानं डायरेक्ट ऑब्जेक्टला इम्पॉर्टन्स दिलेला आहे. Admittance was refused to him by the guard. He was refused admittance by the guard. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट 2 लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर दिलेलं आहे आयोगानं. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. 2 आणि 3 बरोबर पाहिजे होतं. ठीक आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस येस नो टाइप क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन. डज ही हॅव अ कार. बरोबर आहे, डज सोबत हॅव येतो. ही हॅज अ कार म्हटले, त्याचं काय करायचं, येस नो टाइप क्वेश्चन मध्ये रूपांतर करायचं आहे. हॅज काय येतं, मेन वर्ब आहे. त्याच्यासोबत डू, डज,
मधील डज ने सुरुवात होईल. डज ही हॅव, डज नंतर काय येईल? हॅव येईल. डज ही हॅव अ कार? हे बरोबर आहे. हे बेसिक मध्ये झालेलं आहे. हॅज ही गॉट अ कार? बरोबर आहे. हॅज सोबत ही सोबत हॅज येतं. हॅज ही गॉट अ कार? बरोबर आहे. हॅज ही गेट्स? हे चुकीचं आहे. हॅज नंतर V1 येत नाही. गेट्स. डज ही हॅज अ कार? डज सोबत हॅज कसा येईल? हे पण चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आणि बी उत्तर राहील याचं. फक्त दोन बरोबर. 94. Identify the condition expressed in the sentences. If the police had arrived earlier, the robbery might have been prevented. इथं काय म्हटलेलं आहे? हॅड अराइव्ड. पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्ट आहे. आणि पुढे काय आलंय? मॉडेल परफेक्शन आहे. ती कुठली कंडिशन असती? इम्पॉसिबल कंडिशन असती. टाईप 3 कंडिशन असते. टाईप 3 कंडिशन होय. नाही वन उत्तर याचं पॉसिबिलिटी दिलेलं आहे, पण पाहिजे होतं इम्पॉसिबिलिटी. बघू सेकंड आन्सर की चेंज होईल. हॅड अराइव्ड पास्ट परफेक्ट आहे. पुढं माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड आले. मॉडेल परफेक्शन आलेलं आहे. त्यानुसार उत्तर इम्पॉसिबिलिटी पाहिजे होतं. इम्पॉसिबल कंडिशन, टाइप 3 कंडिशन. 95. चूज द करेक्ट ऑप्शन्स. चेंज द वॉइस म्हटले. माय अंकल घेव मी अ पेन. तर बरोबर आहे. ह्याचं दोन मी आणि अ पेन. हे मी काय ह्याच्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्याच्यात दोन पॅसिव्ह होतील. आय वॉज गिव्हन अ पेन बाय माय अंकल हा बरोबर आहे. अ पेन वॉज गिव्हन टू मी बाय अंकल. टू मी ने जोडलेला आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा पण बरोबर आहे. मग माय अंकल वॉज गिव्हन अ पेन चुकीचं आहे. उलट केलं याच्यामध्ये. आय एम गिव्हन एम तर येणारच नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे ए आणि बी. नंबर नेक्स्ट. चूज द फॉलोइंग सेंटेन्स आहेत विच करेक्ट सब्जेक्ट ऍक्च्युअल ऑफ द वर्ब ॲग्रीमेंट. द कॉस्ट काय याच्यामध्ये सिंग्युलर आहे. त्याच्यानुसार हॅज बरोबर आहे. द कॉस्ट काय याच्यामध्ये सिंग्युलर, त्याच्यानुसार हॅव नाही येणार. द इन्फॉर्मेशन काय सिंग्युलर आहे. त्याच्यानुसार ऑफर्स बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे. इथं द इन्फॉर्मेशन वाक्याचा सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे. त्याच्यानुसार इज बरोबर आहे. इथं द इन्फॉर्मेशन वाक्याचा सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार आर इथं चुकीचं आहे. द इन्फॉर्मेशन एकच आहे. द कॉस्ट काय एकच आहे. त्याच्यानुसार हॅज बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक दोन उत्तर राहील ए अँड सी. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलर येतो. त्याच्यानुसार ते बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर इन द इम्पेरेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे काय? V1 ने सुरू होणारे वाक्य. ड्राईव्ह स्लोली आहे. ड्राईव्ह V1 आहे. माथेरान इज अ हिल स्टेशन नाही, हे साधं वाक्य आहे. हे इंडिकेटिव्ह मूड आहे. साधं वाक्य आहे. इंडिकेटिव्ह मूड आहे. गॉड बी विथ यू हा सब्जेक्टिव्ह मूड आहे. सब्जेक्टिव्ह मूड आहे. साधं वाक्य आहे. विशचं वाक्य सॉरी विशचं वाक्य आहे. त्यामुळे हे सब्जेक्टिव्ह मूड आहे. वॉक फास्ट V1 ने सुरू इम्पेरेटिव्ह मूड. त्यामुळे ए आणि डी उत्तर राहील याचं. फिल इन द ब्लँक्स म्हटले 98 मध्ये. व्हर्च्यू ऑफ पॉवर वेस्टेड मी हेअर बाय ऑर्डर. बाय व्हर्च्यू ऑफ येईल. बाय व्हर्च्यू ऑफ ही फ्रेज आहे. बाय व्हर्च्यू ऑफ आणि वेस्ट इन असतं. वेस्ट इन असतं त्यामुळं इथं इन येईल. ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे याचं. बाय व्हर्च्यू ऑफ पाठ करून घ्या हे फ्रेज. नंबर नेक्स्ट. हा बेसिक होता. ही डॉट डॉट हेअर फॉर अ लॉस्ट 5 इयर्स म्हटले. इथं काय आहे? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. वाक्यामध्ये काय आहे? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असल्यामुळं हॅज बीन वर्किंग इथं फॉर आलेलं आहे. ही हॅज बीन वर्किंग हेअर फॉर लास्ट 5 इयर्स. प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येईल इथं. प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स हॅज बीन वर्किंग. नंबर नेक्स्ट. विच आर द फॉलोइंग sentences to talk about the things had happened repeatedly in the past.
रिपीटेडली इन पास्ट हा भरपूर वेळा आलेला आहे. पास्ट हॅबिट सांगण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? युज्ड टूचा वापर करतो. त्याला रिप्लेस काय करतो? वूड. त्याच्यामुळं ही वूड लेंड हिम मनी याचं कंजंक्शन आलेलं आहे. व्हेन ही वॉज अनएम्प्लॉयड जो जेव्हा बेरोजगार होता त्यावेळेस आम्ही त्याला उसने पैसे द्यायचो. वूड लेंड. यूज टू आला इथं. व्हेन आलाय कंजंक्शन. दोन्ही एकच आहे. टीम वूड व्हिजिट पॅरेंट्स एव्हरी अदर वीकेंड. बरोबर आहे हे. टीम यूज टू आणि यू वूड हे दोघं एकमेकांना रिप्लेस करतात. त्यामुळे हे दोन्ही वाक्य एकदम बरोबर आहे. त्यामुळं ऑल आर करेक्ट होईल याचं. ऑल आर करेक्ट होईल ऑप्शन. तर लेस इज मोर पीवायक्यूचे बरेच क्वेश्चन कॉपी होते याच्यामध्ये. पीवायक्यूचा सेन्स असेल तर त्याच्यावरून बरेच क्वेश्चन सॉल्व्ह होता. काही क्वेश्चन अवघड होते. ऍक्शन वर्ब, नॉन ऍक्शन वर्ब. याचं स्पेलिंग येऊ शकतं. हाय अनफ्रेंडलीनेस. त्याचं उत्तर फ्रेंडली पाहिजे होतं पण आयोगानं उत्तर फ्रेंड दिलेलं आहे. व्हॅसिट्यूड याचं स्पेलिंग येऊ शकतं. PICISSITUD व्हॅसिट्यूड म्हणजे ऑर्डियल करणे. तर अशा प्रकारे हा पेपर होता मित्रांनो. आपण 50 क्वेश्चन बघितले याचे. गट क तलाठीसाठी काय उपयोगी येईल यातले क्वेश्चन इंग्लिशचे. 2025चा जो 12 जुलै 2026ला झाला होता. एकूण 50 क्वेश्चन होते. त्याच्यातली 5 कॉम्प्रेशनचे होते. तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये अजून एक ग्रुप सीचा किंवा ग्रुप बीचा पेपर घेऊन येऊया इंग्लिश विषयाचा. थँक्यू.